उधर कुछ तो भी है, वो लोग खड़े हैं वहाँ पर। हेलो एवरीवन, वेलकम और वेलकम बैक टू माय चैनल। सो आज का ऐसा प्लान है कि आज मेरी दोस्त अदिति आने वाली है और हम दोनों जाने वाले हैं मुक्तागिरी घूमने के लिए। मस्त मस्त फ़ोटो निकालेंगे, देखते हैं और कितना वर्कआउट होता है प्लान आज का। मिलती हूँ मैं थोड़ी देर बाद आपको। बाय बाय। क्या हुआ फिर? हमको जाने नहीं दिया उसने। भैया मैं तो टूट गया। पोपट क्यों? दोनों लड़कियां नहीं जा सकते बोले, मम्मी पापा के सिवा। तो अब क्या करें? तो अब हम हिरवड़ में जाते कहीं तो भी, और वो हिरवड़ में जाके हम फोटो खींचेंगे जिसमें हम खूबसूरत लगे, क्योंकि मैंने बहुत स्ट्रगल करके आज ये हुडी पहनी। मुझे फोटो खींचना है। चलो बाय। तर आमचा पोपट झालेला आहे फायनली, आणि मी हिंदीवरून मराठीवर शिफ्ट झालेली आहे ॲज युजल. आता काही नाही, करा फोटोशूट आणि जा घरी. जास्त आतमध्ये जायची पोपट रिस्क करून नाही. हा सुंदर आहे इथे, छान दिसते मी. आता कुठे चाललो आपण? माहित नाही. आता सो आपण काहीतरी वी खायला आर जाऊ. डन विथ द फोटोशूट. आता मी काहीतरी खायला जाणार. चांगला नाही आलो काही मी. किती सुंदर व्ह्यू आहे. पडता पडता वाचलो मी त्याच्यात. भूतकळ. बाय द वे आम्ही आलो होतो मुक्तागिरी, जे की जैन लोकांचं तीर्थक्षेत्र आहे, पण जिथे आम्हाला एंट्री नाही मिळाली कारण फक्त मुलींना यायला अलाव नाही करत. कारण असं बरेचदा होतं की पहिले मुली जातील मग मुलं येतील, इथं काय नाव? त्यामुळे मग त्यांनी आम्हाला अलाव नाही केलं. तर आम्ही तिथनं वापस आलो आणि इथे आम्हाला छान ही जी दिसते तुम्हाला ही जागा मिळाली जिथे आम्ही फोटो काढत होतो. आता आम्ही बहुतेक बहिरम जाऊ. क्यू यस. पक्का? स्टँड हिअर. थांब ना, नुसतं फोटोची घाई सुरू आहे. आता आम्ही बहिरम जाऊ, तिथे खाऊ पिऊ मग घरी जाऊ. मिळते नंतर. बाय. हॅलो. बेसिकली मी आली आहे सध्या बहिरमला. ॲज यू कॅन सी हे मंदिर आहे बहिरमचं. तर हे ॲक्च्युली आमचं कुळदैवत आहे आणि हे जे देव आहेत बहिरम बाबा, ते एवढेसे होते सुपारीसारखे आणि सुपारीवरून ते एवढे मोठे झाले. त्यांना ते लोणी आणि शेंदूर लावून ते एवढे मोठे मोठे झाले आहेत. किती सुंदर दृश्य आहे बघा. हे काय टेकडीवर आहे, ॲक्च्युली पहाडावर आहे हे, आणि खाली पूर्ण गाव आहे. कुठे काही नाही करत. गजानन महाराज की जय. बहिरममध्ये सुद्धा यात्रा लागली आहे. हे मेन मंदिराचे इथे एंट्रन्स आहे आणि हे गणपतीचं मंदिर आहे. आणि ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत ना, ह्या 108 पायऱ्या आहेत ज्या वरती चढून यावं लागत होत्या आधी. आता थोडा रस्ता बनलेला आहे. ही बहिरम बाबाची मूर्ती आहे. आधी हे मंदिर खूप छोटं होतं, पण मूर्ती वाढल्यामुळे हे मंदिर रिनोव्हेट केलं आहे आणि मोठं केलं आहे. इथे विदर्भातली सगळ्यात मोठी यात्रा भरते, जी 20 डिसेंबर पासून सुरू होते ते जवळजवळ रथसप्तमी पर्यंत असते. आता आम्ही यात्रा फिरायला जातोय, दाखवते तुम्हाला. इथे मातीचे खूप छान छान भांडे मिळतात आणि खूप महाग असते. नाही, शेवटी खूप कमीच्या सोडतात. जेव्हा यात्रा संपते ना तेव्हा. आम्ही काहीतरी खायच्या शोधात आणि चाललोय. इकडे पूर्ण झुले लागतात. आता ते लागले नाही आहेत अजून, पण ते लागतील. अरे उधर कुछ तो भी है, वो लोग खड़े हैं वहाँ पर. वो हो ना. क्या है मौत का कुआं? नाही, असं रोडवरच असेल काहीतरी. मधचा कुवा येते. कुछ तो है. अच्छा, वो बैलों की रेस. यू वांट टू सी? नो. पूर्ण यात्रा फिरून आम्ही खूप दमलो होतो, त्यामुळे आम्ही इथे छान उसाचा ज्यूस घेतला आणि आम्ही घरी गेलो. ॲक्च्युली मी रिटर्न येताना व्हिडिओ शूट करणं विसरली आहे, सो त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ शूट करते. सो दॅट्स इट फॉर टुडे. इफ यू लाईक दिस व्लॉग देन डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब टू माय चॅनल अँड हिट दॅट लाईक बटन. सो ॲक्च्युली मला उद्या निघायचं आहे पुण्यासाठी, तर मला आज सगळं पॅकिंग वगैरे सगळं आज करायचं आहे.
बाय बाय.